शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा रायगड भूमीत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। माझं नाव आहे तानाजी महादेव अवकिरकर। याच्या आधी आपण सर्वांनी रायगड पाहिला असेल किंवा नसेल, पण आज आपण सर्वजण हा रायगड किल्ला हा प्रॅक्टिकली बघणार आहोत। छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ला हा 15 मे 1656 मध्ये जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतला। हे जावळीचे मोरे मुळात आदिलशाहीचे सरदार होते। ते आदिलशाहीची चाकरी करत होते आणि त्यांच्या ताब्यामध्ये त्या काळात हे संपूर्णतः जावळीचं खोरं होतं। आता जावळीचं खोरं कुठून आपण सर्वांनी प्रतापगड पाहिला असेल। प्रतापगड रायगडाच्या दक्षिणेमध्ये जास्त आहे, 65 किलोमीटर आहे आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याला एक जावळी म्हणून गाव आहे। त्या जावळीपासून उत्तरेस असलेल्या कोकण जिल्ह्यापर्यंत जेवढा भूभाग लागतो या भूभागाला म्हटलं गेले जावळीचं खोरं। आणि हे जावळीचं खोरं त्या काळामध्ये एवढं घनदाट जंगल होतं की असं म्हटलं गेलंय की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली एक लहानशी ऊस सापडू शकते, पण या जावळीच्या खोऱ्यातला बलाढ्य देहाचा महाकाय देहाचा हत्ती सुद्धा सापडणार नाही, एवढं घनदाट। आणि हे सारं जंगल होतं या जावळीच्या मोऱ्यांकडे आणि मोरे म्हणजे आदिलशाहचा सरदार। आता महाराजाने जावळीचं खोरं आपल्या स्वराज्यात आणायचं होतं। मग महाराजांनी काय केलं, सर्वात आधी इथे असलेल्या मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र पाठवलं की जावळीचे मोरे तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा, आपण दोघे मिळू आणि हिंदवी स्वराज्य उभं करू। पण हा जावळीचा मोरे हा मुळात उर्मट, उद्धट, गर्विष्ठ, घमंडी। मात्र त्यावेळी आपल्या महाराजांना एक उलट पत्र लिहिलं। त्या पत्रात तो लिहितो काय की तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा राजे झालात, स्वतःला राजे म्हणणारे आपण आहात तरी कोण, या जावळी प्रांताचे खरे राजा आम्ही होतो। तुम्ही याल जावळी तर जालो गवळी, तुम्हाला उद्यायचं असेल तुम्ही आज या, तुमच्या स्वागताला आम्ही दारुगोळा तोफखाना हा सज्ज केलाय असं पत्रात लिहून शिवरायांशी युद्धाचं चॅलेंज। आता मात्र क्रोधित होऊन राजाने निवडक 145 सरदार निवडले आणि जावळी प्रांतावर आक्रमणासाठी पाठवले। 145 सरदारांनी जावळी प्रांताला त्या काळात 3 महिने वेढा दिला आणि या वेढ्यामध्ये या चंद्रराव मोरेचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे हा त्या प्रतापगडाच्या पायथ्यालाच मारला। त्याचा वध झाला। आता चंद्रराव मोरे घाबरला, त्याला वाटलं शिवराय आता आपला वध करणार, आपल्याला सुद्धा मारणार। मग तो 15 मे 1656 ला महाराजांना शरण आला आणि 15 मे 1656 ला हे जावळीचं खोरं, रायरीचा डोंगर अर्थात रायगड किल्ला जो आहे हा महाराजांच्या ताब्यात आला। महाराजांनी किल्ला जिंकला। आता ज्यावेळी आपल्या राजाने किल्ला जिंकला त्यावेळी तो डोंगर होता आणि या डोंगराचं नाव होतं रायरीचा डोंगर। आणि डोंगर साहेब जिंकण्याआधी कधी आपल्या राजाने पाहिलेला नव्हता, पण जिंकल्यानंतर राजे या डोंगराच्या पाणी करता गडाच्या पायथ्याला राजाने चारी बाजूने फिरून या किल्ल्याला पाहिलं आणि डोंगर खालून पाहिलं। राजाने थोडे रायरी बद्दल उद्गार पाहिजे। उद्गार असे होते, ते उद्गार आजही बीबीडी बॉम्बे बुक ऑफ डेव्हलपमेंट आधी लिखित स्वरूपात आहे। ते उद्गार असे होते की राजा खासा जावळी पाहता हा गड बहुतच खोट, चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव, पर्जन्य काही कड्याला गवत उगत नाही, धोंडा तासी वेकच आहे, दौलताबाद पुतीवर चफोड गड खरा पण तो उंचीने थोडका, हा रायगड त्या दौलताबादच्या 10 गुणी उंच। ऐसे देखुनी महाराज संतृप्त झाले आणि बोलले तख्तास जागा हाच गड खरा, तख्त म्हणजे राजा। आणि महाराजांनी याचं नामकरण केलं रायगड आणि रायगडाला त्यांनी राजधानीचा दर्जा दिला। ही आपल्या राजांची दुसरी राजधानी। पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड आणि दुसरी म्हणजे रायगड। आपण सगळे आता पायी चाललोय, ही रायगडाची समोरची बाजू आहे। रायगडाची मागील बाजू जी लोक 4 मिनिटात रोप्य प्रकल्पाने गडावरती जातात ती रायगडाची मागची बाजू। पण खरं सांगायचं झालं, रायगड पाहायचा असेल, रायगड अनुभवायचा असेल तर पायीच गेलं पाहिजे, कारण जोपर्यंत आपल्या डोक्याचा घाम पायापर्यंत जात नाही तोपर्यंत या रायगडाचं महत्व काही कळणार नाही। आणि या लाईनचा अर्थ असा नाही, पण पोहोचेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना नक्की लक्षात येईल। तर आपण आता ज्या मार्गाने चाललोय हा नाणे दरवाजाचा मार्ग आहे। आपण जिथे फोटो काढला तो चित्त दरवाजाचा मार्ग होता। आता चित्त माहिती काय कोणता दरवाजा वगैरे नाहीये, पण त्याला नाव दिलं चित्त दरवाजा। त्या ठिकाणी पायऱ्यांच्या वरती समोर एक बुरुज होता। सगळ्यांनी पाहिला का तो बुरुज? एक छोटासा बुरुज होता, पाहिला का सगळ्यांनी? त्या बुरुजाचं नाव होतं खुबलडा बुरुज। म्हणजे शिवकाळामध्ये पूर्वी जे आम लोक होते, म्हणजे जे काही मावळे लोक सगळे त्या रस्त्यावर जायचे। पूर्वी कुठला शत्रू जर आला तर त्या शत्रूच्या आपल्या सैन्याची पहिली वेळ तिथं व्हायची आणि कुठली लढाई झाली तिथं म्हणजे खूप लढा असं नाव दिलं गेलं, तो खुबलडा बुरुज। रायगडाचा फक्त तोच बुरुज जो खालून दिसतो, बाकी खालून रायगडाचा कुठलाही बुरुज कुठली तटबंदी पाहायला सुद्धा मिळत किंवा तो कुठला दरवाजा होता बघायला मिळतो। आणि आता आपण ज्या मार्गाने चाललोय हा नाणे दरवाजाचा मार्ग आहे। शिवकाळात जे घोडे पालखी वगैरे जायच्या त्या सगळ्या पालख्या या मार्गाने जायच्या। म्हणजे हा रस्ता त्याच्यापेक्षा जरा सोयीस्कर आहे आणि प्लेन आहे। त्या साईडला कसा उभाच रस्ता एकदम, तसा हा नाहीये।
हा ह्या सगळं पायवाट होती, पण या पायऱ्यांचं काम आता गेल्या 2-4 वर्षामध्ये रायगड विकास प्राधिकरणामार्फत झालेले, ज्याचे अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे, आपण सगळ्यांना नाव ऐकलं असेल, त्यांच्या अध्यक्षतेचं काम करण्याचं आज मला या पूर्ण रस्त्याला पायऱ्यांचे स्वरूप देणार आहे. त्या रस्ता चांगला बघायला पाहिजे. असे रायगडावरती जर पाहिलं तर रायगडचा प्रमुख गेट एकच आहे, महादरवाजा. पण वरचं बघणार हा नाणे दरवाजा म्हणजे का मेन दरवाजा आहे. हा या साईड फक्त काही ठराविक लोकांना इंटरेस्ट आहे किंवा पालखी वगैरे जायच्या तिकडून जायच्या. हा नाणे दरवाजा आहे आणि याच दरवाजाला आपण आता हिरकणी बुरुजाकडे जाणार. आता इथं पण पाहिलं तरी हनुमंताची मूर्ती आहे. बघा तुम्ही बरेचसे केले आतापर्यंत केले असतील, पण किल्ल्यांवरती अशा ठिकाणी हनुमंताची मूर्ती आहे ज्या ठिकाणी एक साईड एखादा पॉईंट आहे त्या ठिकाणी हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते. आता गडावर सुद्धा हिरकणी बुरुजावरती हनुमंताची मूर्ती आहे, वाघ दरवाजा साईडला सुद्धा. आणि आपण इथे पाहत आहे म्हणजे आजूबाजूला कुठे पॉईंट असे हनुमंत एक ऊर्जा स्त्रोत आहे हनुमंत म्हणजे. आणि त्यामुळे हनुमंताची मूर्ती अशा प्रत्येक ठिकाणी बघायला मिळते. आणि त्या काळात सुद्धा श्रीरामांना हनुमंताला मानाची पूजायची, आज तुम्हाला सुद्धा हनुमंताची मूर्ती जागोजागी बघायला मिळते. आणि त्यातली हनुमंताची मूर्ती दर्शन आपण घेऊयात आणि मग आपण इथून हिरकणी बुरुजाची माहिती घ्यायला आपण हिरकणीकडे जाणार आहोत. परत ते हवा खाली जाईल ते पाणी, स्वतः राजे जरी गेले तरी त्यांना आज बाहेर पडून असं ते आता स्पीक नाही. आणि त्या काळात काय झालं, एकदम हिरा नावाची जेव्हा तुम्ही घरात गेली होती, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. आणि कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे रायगडावरती विविध प्रकारचे कार्यक्रम होते. पूर्ण दरबार सजला होता, मार्केट सजलं होतं आणि पूर्ण किल्ल्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. आणि हे सगळं पाण्यामध्ये हिराविडा हरपून गेली. संध्याकाळी 5:30 वाजले, कधी नगारे वाजले, माणूस आपलं खाली जायचंय. आपलं 2 महिने ताणबाळ घरामध्ये रडत असे. तिवरून धावत पळत पाशीपासून दरवाजा दे. त्याकडे पाहिले तर दरवाजे बंद झाले होते, पण त्यांना विनंती करू लागली सेवकांना, चांगोची कार्यक्रम ते सेवक होते, विनंती करू लागली की मला खाली जाऊ द्या, माझं 2 महिन्याचं ताणबाळ घरामध्ये रडत असे. पण ते चांगोची काढके हिरा म्हणतात की हिरा, आम्हाला राजांची आज्ञा आहे की एकदा का गडाचे दरवाजे बंद झाले की वरती हवा खाली जाईल ते पाणी मी तुला खाली तर सोडू शकत नाही, पण तुझी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मी या रायगडावरती करू. पण त्या मातेला आपल्या नजरेसमोर तिचं ते 2 महिन्याचं ताणबाळ दिसत होतं. ती 500 पायऱ्या चढून पुन्हा रायगडावरती गेली. वरच्या 100 एकर परिसराला वेढा दिला. कुठून तिला रस्ता सापडेला, अखेर त्या पश्चिमेच्या टोकावर आली. इथं आल्यानंतर विचार केला की आता म्हणजे तिला राहावे ना, निर्णय केला आता आपण कडातून खाली जायचं. आणि रात्रीच्या 12च्या सुमारास आपण कडा जो पाहतोय उंच कडा, म्हणजे जो कडा आपल्या अंगावरती काटा उभा राहतो तो कडा, ती माता रात्रीच्या 12च्या पड झड धडपड हा कडा उतरून ती खाली. सकाळच्या गाडाची बातमी पसरली की हिरा नावाची गवळण रात्री रायगडावरती राहिली होती, पण तिथून खाली कशी गेली. तुला मी राजांपर्यंत गेली, कारण इथून खाली कोणाला माहित नव्हतं. राजाकडे बातमी केल्यानंतर राजा काही सैनिकांच्या घरी पाठवून म्हटलं शोधण्यासाठी, तर काही सैनिकांना गडावरती शोधणे पडले. जे सैनिक घरी गेले होते त्यांना हिरा घरी सापडला. आता सैनिकांना पाहता हिरा घाबरत लावला. राजांचा आता आपण सगळेजण ज्या दरवाजात आलोय, हा किल्ले रायगडाचा प्रमुख गेट महादरवाजा. तर किल्ल्याचा प्रमुख गेट महादरवाजा, दरवाजाचा आकार बघा. हा दरवाजा नागमोडी वळणाचा दरवाजा म्हणजे गोमुखी द्वार आहे. म्हणजे साधारण दरवाजा कसा असतो की खावल्यानंतर डायरेक्ट समोर एंट्री असते, पण हा दरवाजा खावल्यानंतर डायरेक्ट समोर दरवाजा आहे का, नाहीये. तर वळण घेतल्यानंतर या साईडला दरवाजा. असं का, तर पूर्वी काळात शत्रूकडे अटॅक करण्यासाठी आला तर तो दरवाजा तोडण्यासाठी 2 युक्त्या करायचा. पहिलं असं की त्या दरवाजावरती जोरदार हत्तीला धडक दिलायची किंवा दरवाजावर तोफाचा मारा केला जायचा. आता विचार करा, जर खालून जर तोफाचा मारा डायरेक्ट खालून शत्रूने केला तर त्या तोफाचा डायरेक्ट मला समोर दरवाजावरती बसणार आहे का, नाही. म्हणजे खालून डायरेक्ट दरवाजा तोडता येणार नाही. दुसरा बाय काय करायचं, लाकडी ओळखा घेऊन त्या दरवाजावरती हत्तीला धडक दिली जायची. म्हणजे लाकडाचा ओळखा घेऊन धावत जाऊन दरवाजा धडक दिली जायची. पण विचार करा, लाकडानं धक्का द्यायला जेवढी जागा रणप साईड जेवढी जागा आहे का, नाही. म्हणजे दरवाजा तसा तोडता येणार नाही. अजून काय करायचं, हत्तीला धडक दिली जायची. पण विचार करा, या दरवाजाला हत्तीच्या उंचीवरती लोखंडी खेळ लावले. जर याच्यावरती जर हत्तीला धडक दिली तर तो हत्ती घावेल की दरवाजा तुटेल, हत्ती घावेल. यासाठी याला वरून लोखंडी खेळ लावले. पुढे दरवाजा उंची दरवाजा अशा स्वरूपाचा बघायला मिळतो. तुम्ही दरवाजा पाहताय, पूर्णतः लाकडाचा दरवाजा दुतर्फा उघडता येतोय, म्हणजे सेंटरला असं 2 साईड उघडता येतो. पण तरी सुद्धा इतर म्हणजे खालच्या साईडला छोटा दरवाजा. आपण सगळी लोक आता छोट्या दरवाजाने जातात, दिसतात ना. प्रश्न पडतो की मोठा दरवाजा 2 साईडला उघडतोय, मग हा छोटा दरवाजा कशासाठी. तर बघा, या छोट्या दरवाजाला म्हटलं गेलं दिंडी दरवाजा. पूर्वी काळाचा एखादा शत्रू अटॅक आला तर त्या अटॅकच्या प्लॅनिंग पूर्वी काय करायचा, त्या स्थानिक सैनिकांना फितूर आपल्याकडे वळवून घ्यायचा. आता विचार करा, या 100 पैकी एखादा फितूर असेल तर त्यांच्याकडे आपल्याला माहितीच नाही, आपण काय हा आपला माणूस आहे. आपण त्यासाठी जर हा दरवाजा खोलला तर त्याच्या सोबत असलेलं म्हणजे त्या सोबत असलेल्या शत्रूच्या आतमध्ये अटॅक घुसू शकतं. पण विचार करा, या छोट्या दरवाजा आतमध्ये जाता अटॅक एकच माणूस जाणार.
समोर ओळखीचा बद्दल ओळखला की हा आपला ओळखीचा आतमध्ये आपण पाठचा ओळखीचा नाहीये, आपण लगेच दरवाजा बंद करून पाठच्या सैन्याला रोखता येऊ शकतो. म्हणजे सिंगल दरवाजा माणसाला रोखता येईल, मोठा दरवाजा रोखता येणार आहे का नाही. म्हणून इतर तुमच्या आमच्या आम जनता छोटा दरवाजा त्याला दिंडी दरवाजा म्हटलंय. आणि पूर्वी मोठा दरवाजा कधी व्हायचे, कधी खोलायचे, ज्यावेळी पालख्या यायच्या, घोड्या यायचे किंवा राजे स्वतः यायचे त्यावेळेस हा मोठा दरवाजा खोलला जायचा. इतर वेळी फक्त या छोटा दरवाजा एंट्री असायची. याला दिंडी दरवाजा किंवा दिंडी मार्ग असं म्हटलं गेलं. आपण दरवाजा वरती बघा, सर्वात वरती काही सिंबॉल आहेत बघा. ते सिंबॉल कसं आहे, आपण सगळे शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याचं जे शेताचं जेव्हा आपण शेती जेव्हा उमलते तेव्हा त्या शेताच्या उमलत्या कणसाचा सिंबॉल दरवाजा सर्वात वरती कोरलेला आहे. हे सुख समृद्धीचं भरभराटीचं चिन्ह आहे बघा. म्हणजे याच्यातून महाराजांनी एक संदेश काय दिलाय की राज्य माझं शेतकऱ्यांचं राज्य आहे, कष्टकऱ्यांचं राज्य आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीचा सिंबॉल दरवाजा सर्वात वरती कोरलेला आहे. त्याच्या खाली सिंबॉल आहेत बघा. हा मोठा एक प्राणी आहे आणि त्या प्राण्याच्या पायाखाली सुद्धा हत्ती आहे. या मोठ्याचं प्राणी मोठ्या प्राण्याचं नाव आहे शरभ. शरभ म्हणजे विष्णूचं रूप. पुराणामध्ये कथा आहे की नरसिंहाचा संवार करण्यासाठी भगवान विष्णूने जाहीर केलं होतं, तो म्हणजे शरभ होता. आणि पूर्वीच्या काळात शाळा होत्या, जसं की मोगलशाही, आदिलशाही, त्यांच्या शाळा होत्या, हे सगळे नरसिंहच होते. आणि याला मारण्यासाठी जन्म कोणी घेतला तर छत्रपती शिवराय. म्हणून शरभ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि शाळा बाला हत्या बाला शाळा बोललाय. शिल्पामध्ये उल्लेख कसं आहे की छत्रपती या शाळांना पायामध्ये दाबून धरलं, म्हणून ते हत्ती त्यांच्या पायाखाली म्हणजे एक शौर्य प्रतिकृती कोरलेले आहे. आणि साईडला जे कमळाची प्रतिकृती आहे हे आपल्या हिंदूचं प्रतीक. आणि आपण दरवाजाला बघा समोर हे काय छोटे छोटे होल दिसत का, हे या तटबंदीला होल आहेत बघा. हे होल कशासाठी, शत्रूचा तापा जर इथपर्यंत पोहोचला तर पूर्वी त्या शत्रूवरती या होल मधून त्या शत्रूवरती गरम तेल टाकलं जायचं, जेणेकरून तो शत्रू आयत्यावरती पळून जावा, यासाठी छोटे होल. आपण दरवाजा खालून पाहिल्यानंतर दरवाजाला समोर असे दोन बुरुज पाहायला मिळते की हा एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे. या बुरुजांची नावं आहेत, एक जय बुरुज, एक विजय बुरुज. तुम्ही आतापर्यंत अनेक किल्ले पाहिले असतील. किल्ला म्हटला की बुरुज आला की नाही. पण कधी प्रश्न पडलाय का बुरुज नेहमी गोल आकाराचाच का. तुम्ही चौकोनी बुरुज पाहिलाय, नाही पाहिला ना. गोल म्हणजे बुरुज नेहमी गोल आकाराचं कारण असं होतं की बघा बुरुज कशासाठी असतो की शत्रू ते चढून वरती जाऊ नये त्यासाठी बुरुज बांधला जातो. मग तो बुरुज गोल असला काय, चौकोनी असला का, अशी सरळ भिंत असते काय, शत्रूला चढता येणार का त्याच्यावरती. पण बुरुज गोलच का, याचं कारण असं होतं की विचार करायचा चौकोनी बुरुज असेल किंवा अशी सरळ भिंत असेल आणि त्याच्यावर तोफाचा म्हणजे तोफ्याने जर मारा केला तर त्या तोफाचा पूर्ण प्रेशर त्या भिंतीवरती पडून ती भिंत ढासळण्याची शक्यता जास्त असते. पण बुरुज गोल आहे, तोफगोळा गोल असतो, याच्यावरती तोफगोळा डागल्यानंतर तो तोफगोळा कुठल्या स्प्लिट होणार, पूर्ण प्रेशर एका जागेवरती पडणार नाही आणि ती ढासळण्याची शक्यता कमी असते. यासाठी बुरुज तुम्हाला गोल आकाराचेच बघायला मिळते. त्या काळात जे आपल्या मराठ्यांनी किल्ले बांधले, मुघलांनी काही किल्ले बांधले, या किल्ल्यामध्ये गोल आकाराचे पाहायला मिळतील. त्या काळात पोर्तुगीजांनी किल्ले बांधलेत. काही किल्ल्यांचे बुरुज मला चौकोनी आकाराचे बघायला मिळतात. काही किल्ले असे आहेत त्याचे बुरुज चौकोनी आहेत. आता आपण सगळेजण याच दरवाजावर किल्ल्यात प्रवेश करतो. तर इथून आतमध्ये गेल्यानंतर या साईडला असा एक छोटासा चौथरा असे स्लोप बघायला मिळेल, म्हणजे कामाचा स्लोप, भिंतीचा स्लोप. ती म्हणजे ओसरी आहे. म्हणजे शिवकाळामध्ये जे पहारेकरी होते त्याने पाराखाली उभे राहायचे, त्यांच्या बसण्याची ओसरी बघायला मिळेल. आणि इथून वळून आपण इथून बाहेर जाणार. पाण्याच्या टाक्या दोन, म्हणजे जवळजवळ 60-70 ते 70,000 लिटर पाणी मावेल एवढ्या टाक्या दोन टाक्या. आणि त्या टाक्यामध्येच काय केले, पूर्वी एक ते असं केलं होतं की शत्रूचा ताबा खालपर्यंत आला, काही केला शत्रू ऐकेना, तर शेवटचं पर्यंत असं आहे की त्या टाक्याला खालच्या साईडला सुरुंग लावता येईल, जेणेकरून ती टाकी पुढे त्याचं जे पाणी आहे, जे 50-60 लिटर जे पाणी असेल ते ॲट टाइम खाली आहे. आता 17,000 लिटर पाणी ॲट टाइम खाली आलं, खाली किती शत्रू असू थांबणार आहे का, किड्या मुंगीसारखा वाहून जाईल. त्यासाठी त्या टाक्याच्या डोंगरामध्ये एक दूरदृष्टीने ते बांधलेले आहे. पण त्या टाक्या फोडण्याची वेळ अजूनही रायगड आलेली नाही. अजूनही त्या टाक्या शाबूत दशात बघायला मिळतात. आणि त्या टाक्यांची ती तटबंदी त्या खडकात आतमध्ये केलेल्या त्या टाक्या पाण्याचं त्या ठिकाणी 60 ते 70,000 लिटर पाणी मावेल एवढी जागा त्या टाक्यांमध्ये आहे. त्या टाक्यांमध्ये या साईडला पाहता तर बघा इथे शिवकाळच्या तोफा आहेत, ओरिजिनल तोफा आहेत शिवकाळ. आता तोफा तुम्हाला रायगड तुम्हाला ठराविक ठिकाणी बघायला मिळतात. एक म्हणजे या पूर्ण महाराजांच्या तटबंदीवरती प्रत्येक गुरुद्वारात 2-2 तोफा आहेत पुढेपर्यंत, अगदी टपोरा कनेक्टेड. वाघदाराच्या तोफा आहेत, हिरकणी मिळत तोफा आहेत. बाकी तुम्हाला रायगड जास्त विशेष तोफा बघायला मिळत नाही, कारण त्याची गरज नाही. कारण रायगडचं वर्णन कसं केलंय की तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. रायगडला दुसरी बांधलेली तटबंदी नाही, नैसर्गिक लावली तटबंदी आहे. म्हणजे जिथं तटबंदी असते तोफा असतात, तटबंदीच नाही, तोफांची गरजच नाही. जिथं शक्यतो ही एवढीच एंट्री. तर इथे बघा तुम्हाला तोफा बघायला शिवकाळचा ओरिजिनल तोफा आहेत. या तोफा समोर असते तटबंदीवरती, तर साईडला बघा ते छोट्याशा दोन कान दिसतात का, त्या ठिकाणी पूर्वी लाकडी चाक असायची. त्या चाकां थ्रू त्या तोफा ज्या त्या मागे पुढे करून पाहिजे ठिकाणी ठेवल्या जायच्या आणि तिथून त्या तोफांचा पुढे वापर केला जायचा. या तोफांची रेंज जास्त नव्हती, 2 ते 2.5 किलोमीटर पडल्याच्या तोफा होत्या. पूर्वीच्या काळात इंग्रजांकडे तोफा होत्या, आपल्याकडे तोफा होत्या, पोर्तुगीजांकडे तोफा होत्या. ज्या इंग्रजांकडे तोफा होत्या, इंग्रजांच्या तोफांची रेंज त्या काळात सुद्धा 10 ते 11 किलोमीटर पडल्याच्या तोफा इंग्रजांकडे त्या काळात होत्या.
पोर्तुगीजकडे तोफा 7 ते 7 किलोमीटर तोफा 7 ते 7 किलोमीटर पल्ल्याच्या तोफा, तर आपल्याकडच्या तोफा 2.5 ते 3 किलोमीटर पल्ल्याच्या तोफा. त्यातलीच यातली एक तोफा आहे जे 2.5 ते 3 किलोमीटर मारा करू शकेल. या छोट्या तोफा आहे आणि ह्या तोफा तुम्हाला पुढेपर्यंत अगदी टकमोटोकाच्या बाउंड्रीपर्यंत ह्या तोफा प्रत्येक बुजावती बघायला मिळतात. शिवाय उडून तोफा जर तुम्हाला बघायचे असेल जवळ जाऊन तर पाहू शकता. पाठी झालं छोटं वगैरे तिथून बत्ती द्यायची, समोर गोळा टाकायचा आणि मग तिथून ते तोफ उडवली जायची. अशी बघा ओरिजिनल तोफ आहे. जर कोणाला पाहायचं असेल जवळ जाऊन ते एकदा बघून घ्या, फक्त बसू नका. मग आपण वरती हत्ती तलावाशी जाऊया. बघा आता आपण समोर जो मोठा तलाव पाहताय, या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. तुम्हाला रायगडामध्ये 11 तलाव आहे, त्यातलाच इथला हत्ती तलाव पाहायला मिळतो. हत्ती तलावाला का म्हटलं गेलंय? कारण याचा आकार हत्तीसारखा मोठा हत्ती तलाव म्हटलं गेलंय. पण पूर्वीच्या काळात सुद्धा याचा वापर सुद्धा हत्तीनं पाणी म्हणजे डुबण्यासाठी केला जायचं, हत्ती तलाव म्हटलं. पण हत्ती पूर्वी कसे आणले याची डिटेल स्टोरी वरती सांगणार आहे, त्यातलं ते हत्ती तलाव आहे. आता हा जो तलाव आहे हा गेल्या 2-3 वर्षापासून पूर्णपणे लिकेज होता. 2-3 वर्षापूर्वी म्हणजे याच्यामध्ये पाणी अजिबात साठत नव्हतं, पण लिकेज काढण्याचं काम सुद्धा रायगड विकास प्राधिकरणच केलं. तेव्हा आज पुन्हा तलाव भरलेल्या अवस्था पाण्याच्या सुरुवात बघायला मिळते. हा तलाव पूर्ण रिकामा पाहायला मिळतो. हा हत्ती तलाव अशा 11 आहे. आपण पुढचा अजून एक असं मोठा तलाव बघणार होतो गंगासागर. सगळ्यांनी येताना समोर ते लोखंडी पोल पाहिला असतो, पाहिला का सगळ्यांनी तिथे? तो लोह स्तंभ आहे. म्हणजे काही जाणकारांची मत आहेत की पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची व्यायामशाळा असेल आणि त्या व्यायामशाळेतून तो मल्लखांब असू शकतो. पण आपण बघायला गेलं तर मल्लखांब साधारण लाकडाचा असतो आणि त्याला वरच्या साईडला लोखंडी कडी नसते, पण त्याला बघा लोखंडी कडी आहे आणि तो लोखंडाचा आहे. तर काही जण हे म्हणतात की तो मल्लखांब असतो लोहस्तंभ असतो. म्हणजे पूर्वीच्या काळात ते हत्तीला आणले जात असेल, तर हत्तीला बांधण्यासाठी त्या जागेवर वापर केला असेल, तर लोहस्तंभ सुद्धा म्हटलं गेलं. आता इथून आपल्या मेन 22 ठिकाणांना सुरुवात होणार. आपण आता मेन किल्ला पाहायला सुरू करणार आहोत. इथं आपण मेन पॉईंट सुरू झाले. आता इथून 3 रस्ते आहेत. इथून हा जो रस्ता टकमोडकडे जातो, एक रस्ता सरळ डायरेक्ट उमेच्या मध्ये जातो, एक रस्ता खालून राणीमालाकडे जातो. तर आपण सुरुवाती राणीमालाकडे करणार आहोत, कारण आपला एंड समाधीला झाला पाहिजे. मग तिथून तुम्ही टकमोड पुन्हा याच मार्गाने तुम्ही चलो ती मोटर लावले पाणी इकडे. चलो भाऊ अरे ते राज्याभिषेक होतं ना, 7 नद्यांचं पाणी आहे ना, तिकडे हे केलं होतं आणि मग त्या पाण्याने महाराजांना आंघोळ घातली. मिश्रित केलं. हा मिश्रित केलं होतं गंगा, म्हणून ते गंगासागर तलाव. आणि परत सगळ्यांना सुरुवातीची वेळ आठवली असेल की रायगड पाहिजे तर पायीच जावं. कारण जोपर्यंत डोक्याचा काम पायापर्यंत जात नाही तोपर्यंत या रायगडाचं महत्व कळत नाही. सगळ्यांना वेळेचा अर्थ कळाला असेल. तर बघा आता आपण सगळे सण केले. रायगडाच्या फ्रंट साईडला आलं, रायगडाची समोरची बाजू आहे. आपण इथं पाहताय बघा, तुम्हाला सुरुवातीलाच हे 2 मनोरे 2 टावर्स पाहायला मिळतात. ही फ्रंट साईड आहे किल्ल्याची. हा जो छोटा स्तंभ आहे याला म्हटलं गेलेलं आहे विजय स्तंभ. म्हणजे छत्रपती शिवरायांनी पूर्वी कुठलाही किल्ला जिंकला की याच्यावरती एक भगवा झेंडा पडलेला विजय स्तंभ म्हटलंय आणि ते बाजूचे 7 मनोरे 7 मजली होते. ते शिवरायांच्या राण्यांना हवा करण्यासाठी त्याला 7 मनोरे असं म्हटलं गेलेलं आहे. आता विजय सांगतोय एक नजरेसमोर उभं करा. मी काय म्हटलं की विजय स्तंभ दादा 5 मजली. हा वरचा तुटला तो दुसरा आहे, त्याच्यावरती अजून 3 होते. त्याच्या आईची कल्पना करा. त्याच्यापेक्षा उंच बाजूचा तो वरचा तुटला तो तिसरा आहे, त्याच्यावरती अजून 4 होते. त्याच्या आईची कल्पना करा. आणि पूर्वीच्या काळात त्याच्या 7व्या मजल्याच्या वर एक मोठी पाण्याची टाकी असायची. त्या पाण्याच्या टाकीमधनं तांब्याच्या पाईपलाईनला पाणी खाली आणून प्रत्येक मनोऱ्याच्या मध्यभागी कारंजे तयार केले होते इलेक्ट्रिसिटी नसताना. हा जो मनोरा आहे आतल्या साईडनं पूर्णपणे पैठणी कापडानं मखमली पडद्यानं मशालीच्या उजेडानं सजलेला होता. आणि याला बारकीनं मोठं बघा छोटे होले देवळ्या दिसतात, देवळ्या त्या देवळ्यांमध्ये दिवे लावले जायचे. 7 मनोऱ्यात 366 दिवे लागायचे. एक नजरेसमोर आणा. हे 5 मनोरे सजलेत, ते 7 मनोरे सजलेत. आतमध्ये कारंज्या उडतायत, मशाली पेटलेल्या आहेत, बाहेरच्या साईडनं 366 दिवे लागलेत आणि या साऱ्याचं प्रतिबिंब रात्रीच्या वेळेस या खालच्या पाण्यात पडलंय. आणि आपण जरा समोर विचार करा नजरेसमोर ना की त्या काळात रायगडचा वैभव कसा असेल. ही रायगडाची समोरची बाजू फ्रंट साईड असेल. खाली आपण जो मोठा तलाव पाहताय तलावाचं नाव आहे तीर्थ गंगासागर तलाव. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती पार पडला 6 जून 1674 ला. राज्याभिषेक सोहळ्याला काशीवरनं गागाभट्ट आले होते. गागाभट्टांनी काशीवरनं येताना 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. पण राज्याभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर जे राहिलेलं पाणी होतं ते पाणी या तलावात ओतण्यात आलं. नद्या म्हणजे गंगा आणि समुद्र म्हणजे सागर हे नाव मिळून या तलावाला गंगा सागर तलाव असं नाव देण्यात. आणि याच्याच वरती एका कवीने कविता रचली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी
आणले सप्तनद्यांचे पाणी, जल हे झाले तीर्थांची घर, नाव तयाचे गंगासागर, नाव तयाचे गंगासागर. हा गंगासागर तलाव आहे आणि या तलावाला 12 महिने पाणी असतं. आपल्या राजांची दुरुस्ती बघा, एवढ्या उंचावरती 12 महिने पाणी आहे. पण रात्री तू सकाळी म्हणजे फ्रेश झालात पाचाडमध्ये किंवा हिटवाडीमध्ये, पाणी इथं आम्हाला आज सुद्धा रुपया लिटरला विकत आणावं लागतं. ते आमचं दुर्भाग्य आणि ही आपल्या राजांची त्या काळातली दुरुस्ती. तुम्ही भारताच्या कुठल्या किल्ल्यावर आपण सगळे कोकणातून कणकवली सिंधुदुर्ग आल्यात, बरेचसे लोक आलेत की नाहीत. सिंधुदुर्ग किल्ला प्रत्येकाने पाहिला असेल. आता तिथं सुद्धा 3 विहिरी आहेत बघा गडावरती, आहेत की नाही. म्हणजे खाऱ्या पाण्यात सुद्धा गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. म्हणजे राजाने त्या काळात सुद्धा असे केले होते, पाण्याची व्यवस्था करून ठेवली. राजांची दूरदृष्टी. आणि आज सगळे खेळीपाडी असे ज्यांनी पाण्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. हे आपलं दुर्भाग्य. जग एवढं पुढे गेलं असताना सुद्धा पाण्याची व्यवस्था आपण करू शकलो नाही. हे आपलं दुर्भाग्य. आता आपण सगळेजण ज्या दरवाजाला किल्ल्यात प्रवेश करणार आहोत, या दरवाजाला म्हटले पालखी दरवाजा. शिवकाळामध्ये शिवरायांची, राजमाता जिजाऊंची अथवा संभाजी महाराजांची पालखी कोणत्या किल्ल्यावरून आली की सर्वात या दरवाजा किल्ल्यामध्ये प्रवेश पालखी म्हटलंय की रायगडाची समोरची बाजू फ्रंट साईड आहे. आणि आता आपण सुद्धा याच दरवाजा किल्ल्यात एंट्री करून मी आपला बाल्य किल्ला बांधू. बाल्य किल्ला म्हणजे काय, तर किल्ल्यातला मेन भाग ज्याला बाल्य किल्ला म्हणतो तो आपण पाहायला सुरू करणार आहोत. त्याला म्हटलं लाव म्हणून राणी. आता मी वर आलो निघून बघतो काय झालं. अष्टप्रधान मंत्री मंडळांचे वाडे म्हणजे तर त्या काळामध्ये फोन लावतो 65 गड किल्ल्यांचे पत्र लिखाण या ठिकाणी केला जायचं. त्याला शेवटी चला इकडे अरे खड्डे पार सगळ्यांना खड्डे. याला म्हटलं धान्यांचं कोठार किंवा कैद्यांचं कोठार. म्हणजे रायगड किल्ल्याला जर कोणी वेढा दिला, आणीबाणीची वेळ आली तर इतर राहणाऱ्या लोकांना कमीत कमी 3 महिन्यापर्यंत पुरेल एवढं धान्य शिवराय येथे आधीच आणून ठेवायचे. पण शिवराय नंतर म्हणजे 1733 नंतर या रायगडावर झाले पेशवे आणि पेशव्यांनी याचा वापर कैद्यांचं कोठार म्हणून केलं. म्हणजे जर गुन्हा केला त्याला 7 दिवस याच्या आतमध्ये डांबून ठेवायचं. त्याने जर त्याचा गुन्हा आठशी कबूल केला नाही तर बाहेर काढायचं का पोत्यात भरायचं. पोत्याचं तोंड बांधून 8व्या दिवशी रायगडाच्या उतऱ्या टोकावरनं खालच्या दरीमध्ये फेकून द्यायचं. तात्काळ शिक्षा. याला धान्यांचा कोठार म्हणतात. पहिला खड्डा 22 फुटाचा आहे, मधला 20 फुटाचा, पुढचा खड्डा हा 15 फुटाचा आहे. आता रेल्वेच्या खाली बघा यासारखे काही पडलेले वाडे सुद्धा आहेत. त्या वाड्याला म्हटलंय अष्टप्रधान मंडळाचे वाडे. राजांचे एकूण 8 मंत्री 8 मिनिस्टर्स होते आणि तुरंतच्या 365 जणांचा कारभार पाहिजे. जसं आज आपल्या देशाचा कारभार हा दिल्लीमध्ये मंत्रालयात चालतो त्या अगोदर कारभार केलायचा. हे मंत्रिमंडळ खालच्या साईडला बघायला अष्टप्रधान मंडळ. या संस्कृतीला आम्ही भिंत पाहत आहे. या भिंतीला बघा टोटल दरवाजे पाहिजे. टोटल 6 दरवाजे. 6 दरवाजे. आतमध्ये मोठमोठे 6 महाल, 6 दालने आणि या दालनाला म्हटलंय राणीच्या महालाचा भाग. आता 6 महाल आहेत म्हणजे छत्रपती शिवरायांच्या 6 राण्या या रायगडावरती राहत होत्या. विचार करा, जर महाराजांच्या 6 राण्या रायगडावरती होत्या मग आपल्या महाराजांना एकूण राण्या किती? तुला कोणा माहिती आहे का महाराजांना राण्या किती? महाराजांना 8 राण्या होत्या. महाराजांनी 8 राण्या का केल्या? तर शिवरायांनी त्या काळात काही नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केली कारण शिवरायांकडे सैन्यदल कमी होते. आपलं सैन्यदल वाढावं, सोयीर संबंध वाढावा, स्वराज्य वाढीसाठी आपल्या महाराजांनी 8 राण्या केल्या. इथं पाहता 6 पायऱ्या मिळतात. मग त्यांच्या उर्वरित 2 राण्या कुठरायच्या. तर महाराजांच्या पहिल्या राणी होत्या पटर आणि सईबाई. छत्रपती संभाजी महाराजांच्या आईसाहेब राजगडावरती राहायच्या आणि संभाजी महाराज अवघे 2 वर्षांचे असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं. आणि महाराजांच्या तिसऱ्या आणि पुतळाबाई या पाचडमध्ये राहत होत्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या सेवेसाठी. कारण आई जिजाऊंना उतरत्या वयात या रायगडाचं हवामान हे वातावरण काही सहन होत नव्हतं. त्यांच्या सेवेसाठी पुतळाई पाचडमध्ये राहत होत्या आणि ज्या उर्वरित 6 राण्या होत्या त्या इथं राहायच्या. महाराजांच्या 8 राण्यांची नावं होती सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवरबाई, काशीबाई, गुणवत्ताबाई, पुतळ्या लक्ष्मीबाई अशी महाराजांच्या 8 राण्यांची नावं होती. 6 रायगडावरती राहायच्या, 2 खाली राहायच्या.
या राणीमाला समोर बघा पाहिलं तर तुम्हाला समोर चौथरे पाहिजे, सगळेजण बसलाय ना या चौथऱ्यांवरती. या 6 राणीमाला समोर 6 चौथरे. या चौथऱ्याला म्हटले दासी वटा. दास्या म्हणजे आजच्या काळात नोकर. म्हणजे शिवरायांच्या राण्यांना ज्या दास्या होत्या इतर राहायच्या, राणीला कुठलंही काम करायचं असेल तर राण्या आपल्या दासीला आपलं काम करून घेई. याला दास्यांची घर दासी वटा, अर्थात याला सर्वंट क्वार्टर्स म्हटलंय. ही सगळी नोकर चाकरांची घर आहे, हे दासी वटा. आता एकदा सगळ्यांनी आपण समोर ते राणी हे धान्यवड वगैरे पाहूयात. जसा गेट आपण त्या साईडला पाहिला पालखी गेट, तसाच गेट या भिंतीच्या शेवटी बघा समोर या साईडला पाहायला दिसतो का सगळ्यांना तिकडे. त्या दरवाजाचं नाव आहे मेना गेट. शिवकाळामध्ये शिवरायांच्या राण्या आणि राजघराण्यातील स्त्रिया या सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी मेण्या बसल्या करायच्या. त्याला मेना गेट म्हटलंय. ती रायगडाची मागील बाजू आणि त्याच्याखाली रोपण्याच्या कोणता पॉईंट नाही. तर आता मी धान्यवड एकदा बघून घ्या, मंत्रिमंडळ बघा. मग आपण एक राणीमहल पाहू आणि मग आपण राजांच्या राहत्या राजवाड्याकडे जाणार आहोत. बघा आता आपण सगळेजणच्या महालात आहोत. पूर्वी एका राणीसाठी एवढा एक महाल होता. असे 6 राण्यांच्या आपल्या इथे लाईन मध्ये 6 महाल पाहायला मिळते. महालांची रचना अशी आहे. पहिला चौथरा हॉल, दुसरा चौथरा बेडरूम, एक सारा खिडकी, एक सारा टॉयलेट, अशा महालाची रचना होती. या महालाकडे पालिकेच्या मनामध्ये 2 प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की पूर्वीच्या काळात या इमारतींच्या वरती काही छप्पर वगैरे होतं की नव्हतं. शिवकाळामध्ये इमारतींच्या वरती पूर्णतः सागवडी लाकडाचं छत होतं. वर कुंभार दळशी कौल होतं. आतमध्ये पूर्णतः पैठणी कापडं, मखमली पडदे, मशालीचा उजेड आणि गोंड्याच्या फुलानं सजलेले हे त्या काळातले भव्य दिव्य महाल होते. परंतु 10 मे 1818 ला त्या इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 अधिकाऱ्यांनी रायगडाच्या दक्षिणेला डोंगऱ्या पोटल्याच्या डोंगराच्या तोफा चढवल्या आणि त्या तोफांचा मारा त्याने तिथून आपल्या रायगडावर केला आणि रायगड किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. रायगडा त्यावेळेस जवळजवळ 11 दिवस जळत होता आणि या जळण्यामध्येच रायगडावरती जेवढं लाकडी छत होतं हे सगळं जळालं. आता पूर्ण किल्ल्यात तुम्हाला फक्त दगडांचे आणि विटांचे अवशेष बघायला मिळते. आणि दुसरा प्रश्न असा की आता मला 1350 फूट उंचावर आणि एवढ्या उंचावरती आपल्या महाराजांनी 350 इमारती बांधल्या. मग विचार करा की त्या काळात राजाने इमारतींसाठी हे असे मोठमोठे दगड आणि एवढे सारे दगड एवढ्या उंचावरती आणले कसे असतील. कारण पायानं शक्य नव्हतं. त्या 4 मिनिटाचा रोपे नव्हता. पण आपल्या राजांनी एका दगडात 2 पक्षामध्ये असे किल्ला जिंकला. इथं नव्हतं पाणी. राजांनी काय केलं, सर्वात आधी रायगडावरती मोठमोठे 11 तलाव खोदली. 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्यातनं जो दगड निघाला त्यातूनच त्यांनी रायगडाचं काम केलं. म्हणजे पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकामासाठी दगड. एका दगडात 2 पक्षी मारले गेले. ही राजांची दूरदृष्टी होती. आज आपण बांधकाम जोडण्याचं वाळू सिमेंट वापरतो. शिवकाळामध्ये बांधकाम जोडण्यासाठी गुळ, चुना आणि शिस या 3 पदार्थांचा उपयोग केलेला आहे. रायगडाचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर यांनी या रायगडाचं काम हे 14 वर्षात पूर्ण केलेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. आता पण इथून पुढे राजांचा राहता राजवाडा पाहायला त्याच्या महालाकडे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. बघा आता समोर आपण जो हा पहिला मोठा चौथरा बांधला समोरचा, हा चौथरा अतिशय महत्वाचा आहे. कारण याच चौथऱ्यावरती आपल्या शिवरायांचा पूर्वीचा राजवाडा होता. जो त्या काळात पूर्णतः 2 मजली होता. एक नजरेसमोर आला की त्या काळातला राजांचा 2 मजली वाडा. वाड्याच्या वरती सागाचं थोडं सुंदर वाढ. या वाड्यामध्ये आपले राजे आपल्या आयुष्याची शेवटची 10 वर्ष राहिले. 1670 ते 1680. मग विचार त्या वाड्याचा वैभव कसं असेल तर स्वतः राजे या राजवाड्यात राहत होते. या वाड्यामध्ये आपले राजा आयुष्य शेवटचे 10 वर्ष राहिले. याच वाड्यामध्ये, याच महालामध्ये, याच ठिकाणी आपल्या शिवरायांचं निधन झालं, देहांत झाला. ते म्हणजे 3 एप्रिल 1680 ला. आणि त्यांच्या देहचित्र लागले साहेब इथून 1.5 किलोमीटर पुढे राजांची समाधी आहे, ज्या ठिकाणी आपल्या शिवरायांच्या देहचित्र लागले. आता शिवरायांचा जन्म शिवनेरीवर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आणि 1680 ला या राजवाड्यामध्ये निधन. आता 1630 ते 1680 अंतर किती हो? 50 वर्ष. तुम्ही आजच्या काळात बघा, आज आपल्या वयाची 20 वर्ष ही खेळण्यात किंवा शिक्षणात अशीच निघून जातात. हा उरलेच आपलं हवं तसं आपण स्वतःच्या मनासारखं वयचं एखादं घर सुद्धा उभारू शकत नाही. परंतु छत्रपती शिवरायांनी वयाच्या 30 वर्षामध्ये 365 किल्ले निर्माण करून हिंदवी स्वराज्य निर्माण केला. किती मान क्षेत्र. आणि याच वाड्यामध्ये, याच महालामध्ये आपल्या राजांचं निधन झालं. याच वाड्यामध्ये शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराज 9 वर्ष राहिले. याच राजवाड्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा विवाह संपन्न देखील झाला. आणि ज्यावेळी आपल्या आई जिजाऊ गडावरती याची त्या वाड्यामध्ये पत्राची जागा आहे. कारण सगळ्यांच्या पांगड वाढलेल्या आहेत. त्यांना लाखो शिवती माता पाडवतात. याच्यावरच्या पत्र स्थान आहे. शिवरायांचा संभाजी महाराज 9 वर्ष राहिले. छत्रपती संभाजी महाराजांना आयुष्य दिला 32 वर्ष. 32 वर्षामध्ये 123 लढाई. पण 123 पैकी एकही लढाई न हारणारा एकमेव राजा
ते म्हणजे आपले छत्रपती संभाजी आणि ते सुद्धा साहेब इथं 9 वर्ष राहिले त्यांचा सुद्धा वाडा आहे हे त्यांचा सुद्धा गौरव. हा पहिला चौथा राजांचा वाडा झाल्यानंतर दुसरा चौथा तुम्ही सगळे जर बसलाय ना हा दुसरा चौथरा म्हणजे त्या काळातला राजांचा मुदपाक खाना त्या काळातलं राजांचं स्वयंपाक म्हणजे शिवकाळामध्ये राज घरातील लोकांचा स्वयंपाक म्हणजे व्हायचा हे त्या काळातलं संपूर्ण स्वयंपाक. पलीकडे मला त्यासाठी खिडकी आहे खडापार असायची म्हणजे स्वयंपाक घरात सुद्धा खडापारा का कारण पूर्वीच्या काळात बऱ्याचदा राजांना जेवणातूनच विष बाधा करण्याचा प्रयोग झालेले होते हे रोखण्यासाठी स्वयंपाकघर राजाच्या वाड्या लागत आणि त्याच्याच बाजूला हा खडापारा यासाठी खिडकी आपण पहिला चौथा राजांचा वाडा पाहिला दुसरा चौथा आपण मुदपाक खाना पाहिला आता आपण तिसरा चौथा म्हणजे सचिवालय वगैरे त्या ठिकाणी जाऊया. बघा आता आपण सगळेजण ज्या मोठ्या चौथऱ्यात उभे आहोत या चौथऱ्यालाच म्हटलं गेलेलं आहे सचिवालय म्हणजे शिवरायांची त्याच्या मंत्रिमंडळासोबत काय सभा मोठी कसली या ठिकाणी व्हायची. आज आपण पाहतो दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाणे आम आहे दिवाणे खास आहे जर महाराजा मंडळाकडे खास व्यक्तींच्या सोबत होती सभा ती सभा सोनवणे छोटा चौथरा त्याच्यावरती व्हायची त्याला म्हटलं दिवाणे खास दप्तरखाना आणि आम लोक सुद्धा सभा असली की तो आम दरबार म्हणजे राज दरबार बघायला याच्या पुढे आपण जाणार आहोत. आणि माझ्या खिडक्या बाजार सगळं टेरून पहारे करण्याची जागा जे पहारेकर लोक उभारून राहायचे हे पहारे करण्यासाठी त्या काळातले वॉचिंग टॉवर. आता सर्वांना पलीकडे विटांची खोली बांधली का समोर पाठच्या दिवसात समोर या विटांची खोली म्हणजे टाकसाळ आहे म्हणजे शिवराय जे नाणी मुद्रा होट आणि कॉइन्स तयार करायचे हे त्याच्या आतमध्ये तयार करायचे. आपल्या महाराजांची राजमुद्रा आपण सर्वांनी पाहिले असेल बघा त्याच्यावरती अक्षर आहे की प्रतिपचंद्र देखे वर्धिष्ठ विश्ववंदिता शाहा सुनो शिवस्य शाह मुद्रा भद्रा येराज. या राजमुद्रेचा अर्थ असा होतो की जसा प्रतिपदेचा चंद्र कलेने वाढतो त्याचप्रमाणे शहाजी राजांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य सुद्धा या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावं असा या राजमुद्रेचा अर्थ होतो. आणि बरोबर टाकसा मारा मिळतं तिवट्याच्या मुली पलीकडे पाहायला मिळतो. आता समोर बघा समोर स्तंभासारखी इमारत आपण खाली बनवणार पाहिले ना आता समोर बघा छोटा स्तंभ दिसला का सगळ्यांना हा छोटा म्हणजे शिवरायांची बाल्कनी ज्याला आपण सज्जा गॅलरी म्हणू शकतो. ज्या प्रकारे शिवरायांचा राहता राजवाडा 2 मजली होता त्या प्रकारे महाराजांची बाल्कनी सुद्धा 2 मजल्याची. या समोर आहे तो खोल्या खड्डा दिसतो ना समोर या खोलीला म्हटलं खलबतखाना म्हणजे शिवरायांना जर काही गुप्त चर्चा करायची असेल तर याच्या आतमध्ये एक 10-12ची रूम आहे शिवराय आतमध्ये जाऊन चर्चा करायची. आपल्या राजाचे गुप्त होते बहिर्जी नाही बहिर्जी म्हणजे बहुरूपी जे कोणत्या प्रकारची वेशभूषा परिधान करून रायगडावरती येत आणि त्याला कुठल्या गावा किल्ल्याची गुपित बांधली असली की तो राजापर्यंत पोहोचवली जायची याला खलबतखाना असं म्हटलं गेलं. आज आपण म्हणतो की भिंतीला एक कान असतात त्यामुळे जमिनीच्या आत जाऊन चर्चा करायची गुप्त चर्चा पाहायला मिळते हा गुप्त खलबतखाना मला समोर पाहायला मिळतो. अहो बहिर्जी बद्दल सांगावं तेवढं तुम्ही अहो त्यांच्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा माहित नव्हतं की आपला धनी स्वराज्यात नक्की कोणती चाकरी करतो एवढी गुप्तता बाळगायची. अहो त्या औरंगजेबाच्या 5 लाखाच्या सैन्यात घुसून त्या औरंगजेबाच्या बाजूला बसून त्याला कवाले ऐकवणारा व्यक्ती ते म्हणजे बहिर्जी नाही. अहो राज्याभिषेकाच्या वेळी फकीराचं रूप धारण करून येणाऱ्या जणांकडून लक्ष ठेवणारा व्यक्ती ते म्हणजे बहिर्जी नाही. आणि एवढा सगळा त्या त्यांच्यासाठी केला तो स्वराज्यासाठी म्हणजे आणि एवढं सगळं करून सुद्धा आपल्या शिवरायाने त्याला कधीच समोरून बक्षीस देता आलं नाही का कारण ते गुप्तहेर होते. जर त्यांना आपण समोरून बक्षीस देतं दिलं तर ते जगासमोर येतील पण त्यांना कधी समोर बक्षीस देतात. आणि एवढा सगळा त्या महाराजांना हिरो म्हणजे बहिर्जींनी शिवरायांसाठी केला होता. त्या काळात माणसे राजांची माणसं होती आणि माणसांसारखे राजे म्हणून नवीन स्वराज्य निर्माण झालं होतं. आता पण इथून पुढे शिवरायांचा दरबार आणि सिंहासन पाहायला जाणून पण जाताना सूचना आहे. महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. हरो हरो महादेव हरो हरो महादेव. आपण सगळे लक्ष देऊया.
तर बघा, शिवरायांच्या राज्याभिषेकाला या ठिकाणी त्या काळात 6000 जनता, 6000 मावळे उपस्थित होते. राज्याभिषेकात अनेक राजवाडे आले होते, अनेक पाहुणे मंडळी आली होती. आणि या येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या स्वागताला आपल्या महाराजांनी त्या काळात या गेटच्या बाहेर 2 मोठमोठे बलाढ्य देहाचे हत्ती आणि 2 घोडे सजवून ठेवले होते. शिवराज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज वकील आला होता, त्याचं नाव होतं हेनरी ऑब्जेक्ट. हा हेनरी पायालेला आणि त्याला गडावरती यायला त्या काळामध्ये 6 ते 7 तास लागले. तो वर आला तर पाहिलं तर त्याला गेटच्या बाहेर हे 2 मोठमोठे अवाढव्य हत्ती पाहिले. त्याने ते हत्ती पाहिले आणि तो चंबित झाला. त्याच्या मनामध्ये प्रश्न आला, मी तर 2 पायांचा माणूस, हा रायगड चढायला माझी एवढी दमछाक झाली, मी एवढा थकलो, मग राजाने या रायगडावरती हे महाकाय देहाचे बलाढ्य हत्ती एवढ्या उंचावरती आणले. आता त्याने तो प्रश्न त्यांचा दुभाषक होता ट्रान्सलेटर नारायण शिर्वेने विचारला. तर ते नारायण शिर्वे म्हणतात की आमच्यापेक्षा हुशार आपण आहात, या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्ही शोधा. आज तो इंग्रजी बोलणारा माणूस, आपली मराठी माणसं, मग त्याला त्याचं उत्तर त्यावेळेस देणार, उत्तर तर कोणी दिलं नाही. त्यांचा प्रश्न जशा तसा लिहून ठेवला आणि त्याचं उत्तर काही इतिहासकार देत आहेत की शिवराय एवढे बुद्धिवान, चलाक आणि हुशार होते की आपल्या महाराजांनी ती हत्तीची पिल्लं ही लहान असताना त्यांना पालखीत बसवून गडावरती आणलं आणि त्यांचं संगोपन त्यांनी त्या केलं. म्हणजे विचार करा, एका हत्तीची वाढ 3 वर्षात परिपूर्ण होते. रायगड उभा करायला 14 वर्ष लागली. हत्तींची लहान पिल्लं आणायची आणि ती मोठी झाल्यानंतर त्यांचा काय वापर करायचा, ही आपल्या राजांची दृष्टी. त्या इंग्रजांना काय कळणार, महाराजांनी हत्ती आणले कसे. आपण सगळेजण मूर्ती छत्र पाहताय, या छत्राला म्हटले मेघडंबरी. ही मेघडंबरी पंचधातूची आहे आणि मेघडंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती गॅरी जयसिंग यांनी 1985 मध्ये बसवली. आतमध्ये जी मूर्ती पाहताय ती 6 जून 2009 मध्ये शिवरायांचे 13वे वंशज कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले आणि आतील मूर्ती 6 जून 2009 मध्ये. शिवकाळामध्ये त्या ठिकाणी 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, 1280 किलोचं रत्न जडित सुवर्ण सोन्याचं सिंहासन. परंतु 1689 मध्ये त्या औरंगजेबाचा सरदार इतिगत खान, ज्याला जुल्फिकार खान म्हटलं जातं, त्याने ते गणाचे घाव घालून वितळवून लुटून तो घेतला. आता शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन त्या हेनरी ऑब्झर्व्हरने लिहून ठेवलं होतं. त्याने काय लिहिलं होतं की राज्याभिषेकाचा दरबार आहे हा पूर्णपणे बंदिस्त दरबार होता. याच्यावरती संपूर्ण सागाचं छत होतं. वर कुंभार देवीची कौलं होती. आतमध्ये पूर्णतः पैठणी कापडं, मखमली पडदे, मशालीचा उजेड आणि गोंड्याच्या पुरानं सजलेला राजांचा भव्य दिव्य दरबार. आणि अशा सजलेल्या दरबारामध्ये त्या तेवत्या मशालींच्या उजेडामध्ये या ठिकाणी 6000 मावळे आपल्या डोक्यांवर भगवे पेटे घालून, आपल्या कमरेला शेला गुंडाळून, गळ्यांमध्ये कवड्याच्या माळा घालून, आपल्या पिदार मिशांवरती ताव देत रुबाबदारपणे आपल्या महाराजांच्या येण्याची वाट पाहतो. एक नजरेसमोर आणा, या तेवत्या मशालीच्या उजेडामध्ये या ठिकाणी 6000 मावळे आपल्या डोक्यांवर भगवे फेटे घालून अखेर कसे दिसत होते. आता दिवस उजडलाय. राजे शनिवारी पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं, वस्त्र परिधान करून राजे सर्वात आधी जगदीश्वराच्या दर्शनात गेले. जगदीश्वराचं दर्शन घेतलंय. आई भवानी मातेला नतमस्तक होऊन, गड देवता शिरकाई देवीला साकडं घालून, आपल्या आई जिजाऊंना वंदन करत आपले राजे पहाटेच्या प्रहरी या नगारखान्यात आतमध्ये आले. राजेतून आतमध्ये येताच तिथे जमलेल्या या 6000 मावळ्यांनी एकदम उठून आपल्या डोक्यांवरचे भगवे फेटे काढत आपल्या राजांना त्यांनी वाकोण त्रिवार मनाचा मुजरा केला, फुलांचा वर्षाव केला, सुवासिनींनी ओवाळल्या केल्या, राजांची दृष्ट काढली. राजे सिंहासनाच्या दिशेने चालत होते. राजांची एक नजर आपल्या भरलेल्या त्या 32 मणाच्या सुवर्णाच्या सिंहासनाकडे, तर एक नजर इथे जमलेल्या या 6000 रयतेकडे, या 6000 मावळ्या. राजाने या 6000 रयतेकडे पाहिलं आणि राजांचं अंतःकरण होऊन आलं. पाय थरथरू लागले, डोळ्यात अश्रू येऊ लागले. आता राजे होणार होते. राजाने रडायचं असतं, पण राजांच्या डोळ्यात असलं का? राजांचं पाय थरथरण्याचं कारण काय? अहो कारण होतं की ज्या वीरांच्या जीवावर त्याने नवीन स्वराज्य उभं केलं, तो जीवाभावाचा एकही मावळा, एकही सरदार आज आनंदाच्या सोहळ्याला आम्हाला पाहायला सुद्धा मिळत नाही. आऊसाहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतोय. अहो राज लाख मेले तरी चालतील, पण त्या लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे. दुसरी पायरी चढतोय निसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेलेला आमचा प्रतापराव गुजर. आणि आऊसाहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी चढतोय. अहो राज, आदिलगीर कोंढाण्याचं
मग आमच्या रायबाचं असं म्हणणारे ते नरवीर तानाजी मालुसरे. अशा असंख्य वीरांची नावं घेत राजे लटलटत्या पायानं शिवार चढारू. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती तरी विष्णू हा जगाचा पालक. गागा भटांनी आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने जलाभिषेक झाला. 1000 मोहरा उधळल्या गेल्या. सनई तुतारे चौघडे वाजू लागले. महादरवाजा देखील तोफांची सलामी दिली गेली. आपल्या आई जिजाऊंच्या डोळ्यातनं त्याच वेळेस आनंद आशीर्वाद. त्या काय म्हणताय की त्या शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणारा माझा बाळ शिवबा, त्या शिवनेरीच्या मातीत माते किल्ल्यावर माझा बाळ शिवबा आज 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावर त्याडतोय. किती थंड वाटलं मात्र. आज आपला मुलगा 10वी पास झाला की आपण गावभर पेढे वाटतो. त्या मातेचा मुलगा हा रेतेचा राजा झाला होता. त्या मातेचं स्वप्न साकार झालं होतं की धन्य वाटलं मातेला. आणि राजेश त्यांचा गुणगुण लालकर दिला तर अशा सगळ्या जागेवरती उभे राहा. बघा आता आपण सगळेजण जो मोकापूरचं मैदान पाहताय, या मैदानाला म्हटलं गेलेलं आहे होळीचं मैदान. जशी आज आपण खेडेगाव मध्ये शिमग्यात मार्च मध्ये होळी पेटवतो, शिवकाळामध्ये या ठिकाणी मार्च मध्ये होळी पेटवली जाते. आज आपण सगळेजण होळी पेटवतो. होळीत आपण नारळ टाकतो आणि तो नारळ जो आहे हा आपण काठीच्या साह्यानं बाहेर काढतो. शिवकाळामध्ये रायगडावरची होळी मानाची होळी. एकदा का रायगडावरची होळी पेटली की आजूबाजूच्या गावा किल्ल्यांमधल्या गडकिल्ल्यांमधल्या तसेच तिथल्या वाड्या वस्त्यामधल्या होळ्या पेटवल्या. राजे इथं होळी पेटवायचे, होळीमध्ये नारळ टाकायचे. जो कोणी पाहतो या पेटक्या होळीचा नारळ आपल्या हातानं बाहेर काढेल त्याला शिवराय 1.25 किलो सोन्याचं कडं आणि मानाचा घोडा हा बक्षीस रूपात द्यायचे. आणि त्या पेडक्या होळीमधला नारळ शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून तो नारळ आपल्या हातानं बाहेर म्हटला तर की वाघाच्या जमण्याचं घालून हात मोजती जात हीच समर्थ महाराज. दुकान पिछे मकान और बीच में स्टोर रूम अशा बाजारपेठेची रचना. आणि या बाजारपेठेचे मोठे व्यापारी होते ज्यांचं होतं नाव होतं नागप्पा शेट्टी. सगळ्या संघटनेचा अध्यक्ष असतो ना, सगळ्या मार्केट समोर त्यामध्ये ओळख करून डाव्या नागाची प्रतिकृती करून म्हणजे त्यांचा एक सिम्बॉल आहे तो. सगळ्या संघटनेचे अध्यक्ष संपूर्ण मार्केट ओळख करून ते नागाची बाजारपेठेच्या मागच्या साईडला पत्र्याची इमारत दिसते. त्या साईडला हत्ती खानावर हत्याला हत्ती बांधून इमारत केलं होतं हत्ती खाना. आणि त्याच्याच खालच्या साईडला जे समोरील लोक आहेत का हा पायरी मार्ग म्हणजे आपण मधून त्या तिकडे फ्रंट साईडला गेलो, सॉरी मागच्या साईडला गेलो पालखी दरवाजाकडे. पण ज्या पायऱ्या इथे संपतात मेन पायऱ्या आणि इथे समोर त्या झाडाच्या खाली एक शिरकाई देवीचं मंदिर आहे. ती मूर्ती जर पाहिजे तर मूर्ती मंदाकिनी सुरबर्दिनीची आहे. पण समोर बघा चौथरा दिवशी का समोरचा हा शिर्के लोकांचा होता. शिर्के म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी शिर्के आणि त्यांचं कुलदैवत पण देवराजा शिर्के देवीचं मंदिर हे शिर्के मातीचं मंदिर. आणि नंतर तुझा शेवटचा साहेब दर्शनाचा पॉईंट असणार. सचिन सर माहिती मी इथं देणार होतो, दर्शन तुम्हाला पुढे जायचं होतं. माहिती इथे देते. तुम्हाला पाया पडायला जायचं जगदीश्वर मंदिरात समाधी. बघा अजून तुमच्या दर्शनात शेवटचं वाट असणार आहे तर जगदीश्वर मंदिराच्या समोर त्या मंदिर पाहिलं तर शंकर महादेवाचं मंदिर आहे. आपले राजे रोज पहाटे न चुकता याच राजमार्गाने जाऊन रोज मंदिरात दर्शन घ्यायचे शंकर महादेवाचं. ते राजे शंकराचे भक्त असल्यामुळे त्या मंदिराच्या समोरच आपल्या राजांच्या देहचित्र राजेंद्र गडावरची अतिशय महत्वाची जागा त्या राजांची समाधी त्या ठिकाणी गडावरची अतिशय महत्वाची जागा. असं म्हणतात की आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी विठ्ठलाची वारी केली पाहिजे. पण आज एकदा तरी आपल्या महाराजांच्या समाधीला नतमस्तक हे झालं पाहिजे. कारण ज्यांच्यामुळे देवळात देव आहेत ते देवाचे. नमस्कार, माझं नाव तानाजी अवखीरकर. मी किल्ले रायगडावरती गेली जवळजवळ 7 ते 8 वर्ष गाईडचं काम करतोय. मी कधी रायगडाला आलात तर तुम्ही मला रेफर करू शकता किंवा मी स्वतः तुम्हाला गाईड येईल. माझा नंबर आहे 95 27 12 49 54. कधी या, सदैव रायगडावरती असतो. थँक्यू सर, धन्यवाद. पुढे